Hi friends, let us continue today. This is the second video of our ninth chapter, that is environmental management. In the last video we have seen what is meant by environmental management, the initial part that we have started in the last video, and up to meteorology we have came from the first video. सर्वसाधारणपणे चॅप्टरच्या सुरुवातीला आपण हा भाग बघितलेला आहे. What is the difference between weather and the climate? What are the factors which can affect on the weather? What are the factors which can affect on the climate? And what are the points which are concerning with the human progress regarding the weather and climate that we have seen in the first video? Now today we will continue the next part in the environmental management, that is meteorology. याला आपण हवामानशास्त्र असं म्हणतो. Meteorology is the branch of science which is dealing with the interrelationship between the weather factors, the climate and the human being. सर्वसाधारणपणे वेगवेगळ्या फॅक्टरचा क्लायमेटवर काय परिणाम होतो? The changing factors which are changing day by day. What is the effect of these changing factors on the climate, and what is the effect of that changing climate on the human being? The interrelationship between these factors is studied in the branch of science which is known as meteorology. याला आपण हवामानशास्त्र असं म्हणतो. मेट्रोलॉजी कुठल्या प्रकारच्या गोष्टींचा अभ्यास करते? इट स्टडीज द स्टार्स, क्लाउड्स, रेनफॉल, थंडर एक्सेट्रा. हवामानशास्त्र प्रामुख्याने दररोज बदलणाऱ्या गोष्टींचा जास्त करून अभ्यास करते. त्यामधून वादळं, वेगवेगळ्या जगाच्या वेगवेगळ्या भागात निर्माण होणारी वादळं, त्यांचा मानवी जीवनावर आणि इतर सजीवांवर होणारा परिणाम. क्लाउड्स म्हणजे आभाळ, ढग, किती मोठ्या प्रमाणावर ढगांची निर्मिती झालेली आहे, पाऊस किती पडण्याची शक्यता आहे, फ्लड किती होऊ शकतं. इट इज स्टडीड इन द मेट्रोलॉजी. रेनफॉल, पर्जन्यमान, या पर्जन्यमानाचा सतत अभ्यास मेट्रोलॉजी मध्ये केला जातो. थंडर, लाइटनिंग अँड थंडर, विजा कडाडणे, याचा सुद्धा अभ्यास मेट्रोलॉजी मध्ये केला जातो. मेट्रोलॉजी इज डुईंग फोरकास्ट, इट इज मेकिंग फोरकास्ट फॉर द वेदर. सर्वात महत्त्वाचं काम मेट्रोलॉजी डिपार्टमेंटचं काय असतं? या सगळ्या गोष्टींचा डेटा गोळा करणे आणि त्यावरून काही प्रेडिक्शन करणे, काही भाकीत वर्तवणे. Because forecast of the weather is known to us, we will be prepared for that. आपल्याला जर हवामानाचा अंदाज काही तासापूर्वी, काही दिवसापूर्वी आला तर आपण त्याच्यामुळे होणारी जी नुकसान आहे ती टाळण्याचा प्रयत्न करू शकतो, स्वतःचा जीव वाचवू शकतो. म्हणजे जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी आपल्याला फोरकास्टचा उपयोग करता येतो. सो द फोरकास्ट आर द प्रेडिक्शन्स which are made by the meteorological department. They are useful for the human being. In world, several countries have made different meteorological departments. While in India, Indian Meteorological Department was launched. It was founded by British. In 1872, it was founded by British in Shimla. 1875, 1875 मध्ये शिमल्याला इंग्रजांच्या कडून पहिल्यांदा भारतीय हवामानशास्त्र त्याचं खातं, त्याचं डिपार्टमेंट तयार करण्यात. इट्स हेड ऑफिस इज ॲट पुणे. पुण्याला हवामानशास्त्र खात्याचं मुख्यालय आहे. अँड देअर ब्रँच ऑफिसेस आर ॲट मुंबई, चेन्नई, कोलकाता, नागपूर, दिल्ली एक्सेट्रा. आपल्या देशभरातल्या सर्वात प्रमुख शहरांमध्ये हवामान खात्याचे वेगवेगळ्या प्रकारचे डिपार्टमेंट्स आहेत. त्याचं मुख्यालय पुण्याला, पुणे वेधशाळा असा प्रकार. या पुणे वेधशाळेच्या अनुसार आपल्याला सगळ्या प्रकारची माहिती, सगळ्या प्रकारचे प्रेडिक्शन, सगळ्या प्रकारचं फोरकास्ट दिलं जातं. हे काय करतं नेमकं? व्हॉट इज द वर्किंग ऑफ मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट ॲज फार ॲज आवर कंट्री इज कन्सर्न? इट इज क्रिएटिंग मॅप्स ट्वाइस पर डे. दर 24 तासामध्ये 2 वेळेला ते मॅप तयार करतात, नकाशे तयार करतात, काही आलेख तयार करतात. आणि या नकाशांवर, या आलेखाच्या सहाय्याने ते दाखवत जातं की हवेचा वेग किती आहे, त्यानंतर हवामानात दाब, वाफेचा दाब किंवा हवामानातील वाफेची आर्द्रता किंवा प्रमाण किती आहे,
ह्युमिडिटी कंटेंट, त्यानंतर मग वायूचा दाब किती आहे, ॲटमॉस्फिअर प्रेशर किती आहे, कुठे निर्वात वगैरे निर्माण होण्याची शक्यता आहे का, वादळ निर्माण होऊ शकतं का, इट विल बी गिवन ऑन दीज मॅप्स. सो मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट कंटिन्युअसली प्रोड्युसेस मॅप्स ट्वाइस अ डे, दिवसाला 2दा अशा प्रकारची माहिती देते. इट गिव्स इन्फॉर्मेशन अँड प्रिडिक्शन ऑफ द एन्व्हायरमेंट, ऑफ द क्लायमेट, ऑफ द वेदर. आपल्या सभोवतालच्या वेदरच्या संदर्भामध्ये ते काही माहिती देतं, काही प्रिडिक्शन्स करतं, फोरकास्ट देतं. आता सध्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये रोज सांगितलं पुढचे 3 दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे, 3 दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे, अमुक ठिकाणी जोरदार मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, काही ठिकाणी तुरळक सरी पडण्याची शक्यता आहे. व्हॉट आर दीज आर द प्रेडिक्शन्स, दीज आर द इन्फॉर्मेशन गिवन बाय मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. हे हवामान खातं आपल्याला या प्रकारची माहिती देतं. कुणाला उपयोग होतो त्याचा? द प्रेडिक्शन्स विच आर मेड बाय मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आर नेसेसरी फॉर शिपिंग पर्पजेस, मासेमारी करणाऱ्या लोकांना फायदा होतो. त्यानंतर फिशिंग अँड शिपिंग म्हणजे जहाजावर काम करणारे लोक, होड्या, नावा किंवा मोठी जहाजं चालवणारे लोक, यांना ह्या प्रेडिक्शनचा उपयोग होतो. फिशिंग करणारे म्हणजे मासेमारी करणारे, यांना या प्रेडिक्शनचा उपयोग होतो. देन फार्मर्स, ॲग्रिकल्चरल डिपार्टमेंट, शेतकऱ्यांना याचा उपयोग होतो. काय होऊ शकतं, पाऊस किती पडणार आहे, कमी पडणार आहे, जास्त पडणार आहे, वादळ कसं येणार आहे, कुठली पिकं घेतली पाहिजे, कोणती पिकं जास्त पावसाला टिकतील, कोणती पिकं कमी पावसाला टिकतील. ऑल दीज इन्फॉर्मेशन्स आर यूज्ड बाय द ॲग्रिकल्चरल डिपार्टमेंट्स ॲज वेल एज द फार्मर्स. सो फार्मर, दे शिपिंग पर्सन्स, दे फिशिंग पर्सन्स, सेव्हरल टाइप्स ऑफ ट्रॅव्हलर्स, पर्यटन करणारे लोक. समजा एखाद्या वेदरचं तुम्हाला काहीच नॉलेज नाही आणि तुम्ही जाऊन एखाद्या पर्यटन स्थळात अडकला तर तुमच्या जीवित आणि वित्तहानीच्या बाबतीमध्ये फार मोठे प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात. पण जर तुम्हाला आधीच माहित असेल की या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण होणार आहे, मग आपण लांब होतो. सो दीज प्रेडिक्शन्स अँड इन्फॉर्मेशन्स आर युजफुल फॉर ट्रॅव्हलर्स, फॉर शिप ओनर्स, फॉर फिशिंग पर्सन्स, फॉर ॲग्रिकल्चरल लँड, फॉर डिफरंट टाइप्स ऑफ कन्स्ट्रक्शन साइट्स. ऑल दिस थिंग्स बांधकाम व्यवसायामध्ये सुद्धा फोरकास्ट माहिती असलं पाहिजे. तुम्ही आज घरातच सेट टाकायला सुरुवात करणार आहात आणि असं जर फोरकास्ट आलं की आज भयंकर पाऊस पडणार आहे, तर बांधकामाचं काम थांबवलं जातं, नाहीतर नुकसान होऊ शकतं. सो दीज आर द इन्फॉर्मेशन अँड प्रेडिक्शन्स विच आर नेसेसरी अँड यूज्ड बाय व्हेरियस पर्सन्स. For this meteorology department, there are several satellites which are launched by India. आपण हवामानाचा वेध घेण्यासाठी आपल्या देशाने बरेचसे सॅटेलाइट लॉन्च केले. हे सॅटेलाइट जे आपल्या भोवताली फिरत राहतात, पर्टिक्युलरली आपल्या देशाच्या बरंच फिरत राहतात, तर आपल्या देशाच्या दृष्टिकोनातून हवामान बदल कसा होणार आहे, कोणते वारे कसे वाहणार आहे, वादळ कसे निर्माण होऊ शकतात, या सगळ्या सॅटेलाइट पिक्चरच्या सहाय्याने आपल्याला माहिती मिळू शकते. तुम्हाला माहिती आहे आता मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट एवढं चांगलं काम करतंय की वादळाची 3-3 दिवस पूर्व सूचना आपल्याला मिळते. 3-3 दिवस सांगत राहतं ते की हे वादळ इतक्या वेगाने धावत आहे, हे अमुक ठिकाणी धडकेल, एवढ्या वेगाने वारे वाहतील. दीज आर द प्रेडिक्शन्स गिवन बाय द मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट अँड बिकॉज ऑफ दिस प्रेडिक्शन, बिकॉज ऑफ दिस फोरकास्ट, वी बिकम प्रिपेअर्ड फॉर दॅट नॅचरल कॅलॅमिटी. या नैसर्गिक आपत्तीला आपण तोंड देऊ शकतो, आपण तयार होतो. सो दीज आर द नेसेसरी थिंग्स अँड युजफुल थिंग्स विच आर गिवन बाय द मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आणखी एक काम करतं, इट इज गिव्हिंग मॉन्सून मॉडेल अँड क्लायमेट प्रेडिक्शन. पर्टिक्युलरली द कंट्री विच इज लाईक इंडिया विच हॅज मॉन्सून, मोसमी हवामानाचा प्रदेश आहे आपला देश. मोसमी हवामानाचा प्रदेश असल्यामुळे आपल्याकडे ठराविक कालावधीमध्ये पाऊस पडतो, त्याला आपण मान्सून म्हणतो. जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मान्सून आपल्या देशात प्रवेश करतो आणि सप्टेंबरच्या शेवटी तो परतायला सुरुवात होतो. आता बघा सध्या मान्सूनचा परतीचा प्रवास चालू आहे. तो परतीचा प्रवास चालू असताना आपल्या मराठवाड्यामध्ये भरपूर पाऊस पडतो आहे सध्या. दिस इज कॉल्ड ॲज मान्सून. हे मान्सून कसं असेल, यावर्षी पाऊस किती पडेल, पाणी भरपूर पडेल का नाही, का दुष्काळ निर्माण होईल, हे सगळं जूनच्या अगोदरच
मे मध्ये मान्सूनच्या बाबतीत प्रेडिक्शन दिलं जातं. त्यासाठी काही मॉडेल वापरले जातात, त्याला मान्सून मॉडेल म्हणतात. The predictions which are made by using the models are called as monsoon models. पर्जन्यमान कसं राहील, मान्सून कसा राहील, कोणत्या पद्धतीने आपल्या देशामध्ये कुठे कुठे किती किती प्रमाणात पाऊस पडेल, शेतकऱ्यांनी काय काय करावं या संदर्भामध्ये हे मान्सून मॉडेल वापरले जातात. देयर आर 3 टाइप्स ऑफ मान्सून मॉडेल. पहिला मॅथमॅटिकल मॉडेल, गणितीय संकल्पना. इट वर्क्स ऑन डेटाबेस. The information collected in the form of data and according to that database, the monsoon model is given. वर्षानुवर्ष एका ठिकाणी पडणाऱ्या पावसाची सतत नोंद केली जाते. त्यावरनं प्रेडिक्शन दिलं जातं की या ठिकाणी पाऊस जास्तच पडेल, या ठिकाणी पाऊस कमीच पडेल. The monsoon model, which is based on the database, that is the information which is collected according to that data, it will give some predictions. The second one, holistic model. This model is working on parameters which are obtained from other several models. वेगवेगळ्या मॉडेलनी दिलेल्या माहितीनुसार किंवा वेगवेगळ्या मॉडेलनी केलेल्या निरीक्षणाच्या आधारे एक सकल सगळ्यांना मिळून समग्र असं प्रेडिक्शन केलं जातं. दॅट इज कॉल्ड मान्सून मॉडेल, कॉल्ड एज होलिस्टिक. आणि थर्ड वन इज स्टॅटिस्टिकल मॉडेल. हे सांख्यिकीय आहे. द करंट ऑब्झर्वेशन्स आर गिव्हन. रोजच्या रोज नोंदी केल्या जातात. म्हणजे इथलं तापमान वाढू लागलंय, कंटिन्यू मोजलं जातं. इथला हवेचा दाब कमी होऊ लागलाय किंवा वाढू लागलाय, हे कंटिन्युअसली मोजलं जातं. आणि हळूहळू त्या सगळ्या स्टॅटिस्टिकल डेटावरनं प्रेडिक्शन केलं जातं. म्हणजे आज इतका पाऊस आहे, उद्या इतका पडेल, परवा इतका पडेल, वारे इतक्या वेळाने वाहत आहे, त्यांचा वेग एवढा वाढेल, एवढा कमी होईल, हे सगळं सांगितलं जातं. सो स्टॅटिस्टिकल मॉडेल इज बेस्ड ऑन करंट ऑब्झर्वेशन. घडणाऱ्या घटनांची सतत निरीक्षण केली जातात, त्यांच्या नोंदी ठेवल्या जातात आणि त्या नोंदीवरनं काही मॉडेल मांडले जातात. त्याला आपण काय म्हणतो, स्टॅटिस्टिकल मॉडेल ऑफ मान्सून. सो अकॉर्डिंग टू दीज मॉडेल्स, some predictions, some forecasts are given by the meteorological department in the case of monsoon, and we get some hints, some knowledge for our planning. आपल्याला नियोजन करण्यासाठी, पुढच्या गोष्टी ठरवण्यासाठी काही प्रमाणामध्ये आपल्याला थोडंसं ज्ञान मिळू शकतं. सो दीज आर गिवन बाय द मान्सून मॉडेल. दिस इज गिवन बाय मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. आता आपण दुसऱ्या भागाकडे वळूया. नेक्स्ट वन इज सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. याला मराठीमध्ये घन कचऱ्याचे व्यवस्थापन असं म्हणतात. हाऊ वी कॅन मॅनेज द सॉलिड वेस्ट. 3 बाबतीमध्ये आपण पहिल्यांदा विचार करू. एक, सॉलिड वेस्टची डेफिनेशन काय आहे. 2, त्याचे सोर्सेस कोणते आहेत. 3, त्याचे इफेक्ट्स काय होतात. 4, त्याचे टाइप्स कोणत्या प्रकारचे. घन कचरा, सॉलिड वेस्ट कशाला म्हणायचं. एनी मटेरियल विच इज डिस्कार्डेड, विच इज नॉट युज्ड बाय द ह्युमन बीइंग फॉर द सेम पर्पज इज कॉल्ड एज सॉलिड वेस्ट. एकदा वापरलेली वस्तू त्याच कारणासाठी पुन्हा वापरली जाणार नसेल तर ती घनकचरा आहे. द मटेरियल विच आर डिस्कार्डेड बाय द ह्युमन बीइंग, विच आर नाउ नॉट रियूज्ड, विच आर नॉट युज्ड वन्स अगेन, दीज ऑल मटेरियल्स आर कन्सिडर्ड एज सॉलिड वेस्ट. याला आपण घनकचरा म्हणतो. एकदा वापरून फेकून दिलेले पदार्थ जे त्याच कारणासाठी पुन्हा वापरले जात नाही, या सगळ्यांना आपण घनकचरा म्हणतो. व्हॉट आर द सोर्सेस ऑफ सॉलिड वेस्ट. घनकचरा कोणत्या ठिकाणी तयार होतो. ए लॉंग लिस्ट इज गिव्हन. एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये लिस्ट आहे आपल्याकडे, ज्याच्यामध्ये आपण सॉलिड कचरा किंवा घनकचरा कोणत्या कारणांमुळे तयार होतो ते आपण बघतो. फॉर एक्झाम्पल, डोमेस्टिक वेस्ट, घरगुती कचरा. इंडस्ट्रियल वेस्ट म्हणजे कारखान्यामधून बाहेर पडणारा कचरा. हॅझार्डस वेस्ट म्हणजे घातक टाकाऊ कचरा. फार्म और गार्डन वेस्ट म्हणजे शेतीतून बागेमधून तयार होणारा कचरा. इलेक्ट्रॉनिक वेस्ट म्हणजे मोबाईल, हँडसेट, वेगवेगळ्या प्रकारचे इयरफोन्स किंवा आणखी वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स लाईक रेडिओज, टेलिफोन्स, टेप रेकॉर्डर्स, टेलिव्हिजन सेट्स, डिस्कार्डेड कम्प्युटर्स, ऑल दीज आर इलेक्ट्रॉनिक वेस्ट. बायोलॉजिकल वेस्ट म्हणजे जैविक टाकाऊ पदार्थ,
सिरेंजेस, सुया, सिरेंज, सलाईनच्या रिकाम्या बाटल्या, त्यानंतर बँडेजेस, कॉटन प्लग्स, दवाखान्यामध्ये तयार होणारे सगळे टाकाऊ पदार्थ. अर्बन वेस्ट, नागरी घनकचरा, शहरामध्ये कचरा खूप मोठ्या प्रमाणावर तयार होतो. थर्माकोल आहे, प्लॅस्टिक आहे, अनेक प्रकारचे पदार्थ. देन रेडिओएक्टिव्ह वेस्ट, किरणोत्सारी प्रदूषके. These are obtained from the mining, these are obtained from the nuclear weapons, these are obtained from the nuclear power plants. These are radioactive waste. And last one, mining waste. खाणकाम करत असताना त्याच्यामधून बाहेर पडणारे टाकाऊ पदार्थ. These are the sources from which we are getting huge amount of solid waste. खूप मोठ्या प्रमाणावर हे सॉलिड वेस्ट तयार होतं. हे सॉलिड वेस्ट काय इफेक्ट करतं? आपल्याला खूप हॅझार्डस इफेक्ट त्याचे भोगावे लागतात. एक तर सॉलिड वेस्ट जागा व्यापतं. इट इज अक्वायरिंग लार्ज एरिया. नंबर 2, इट इज क्रिएटिंग लार्ज पोल्युशन. प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रदूषण करते. सॉइल पोल्युशन, वॉटर पोल्युशन, as well as air pollution. Number 3, if the material is not recycled, it will use the important materials in one way. हे आवश्यक पदार्थांचा एक मार्गीच वापर करतो आणि मग हळूहळू आपल्याला आवश्यक अशा प्रकारचे न्यूट्रिएंट्स, आवश्यक अशा प्रकारचे घटक उपलब्ध राहणार नाहीत. दिस इज द थर्ड इफेक्ट ऑफ वेस्ट मटेरियल. आपल्याला आपल्या जीवनावर अत्यंत घातक परिणाम करणारे घटक. सो हाऊ मेनी अमाउंट ऑफ सॉलिड वेस्ट इज क्रिएटेड? उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हाला सांगता येईल, मुंबईला दररोज 5,000 टन कचरा तयार होतो. ही 4-5 वर्षापूर्वीची आकडेवारी आहे. तुमचं पुस्तक जेव्हा छापलं तेव्हाची आकडेवारी आहे. सध्या कदाचित त्याच्यापेक्षा जास्त तयार होत असेल. इन पुणे 1,700 टन्स सॉलिड वेस्ट इज क्रिएटेड पर डे. दररोज 1,700 टन कचरा तयार होतो पुण्यामध्ये. नागपूरला 900 टन कचरा तयार होतो. आपल्या नुसत्या महाराष्ट्रातल्या 3 शहरांचं फक्त इथं दिलं. एक उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. 26 जुलै 2005 ला मुंबईमध्ये प्रचंड पूर आला. प्रचंड. मुंबईतले बरेचसे भाग पाण्याखाली बुडाले. मुंबईमध्ये एवढं जलमय का झालं? मुंबई एवढी जलमय का झाली? मुंबईत एवढं फ्लड का निर्माण झालं? याचं कारण नंतर शोधण्यात आलं. मुंबईच्या ड्रेनेज लाईन्स, प्रचंड मोठ्या ड्रेनेज लाईन्स आहेत. या ड्रेनेज लाईन्स केवळ प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमुळे ब्लॉक झाले. त्या ब्लॉक झाल्यामुळे पावसाच्या पाण्याला कुठेही वाट मिळाली नाही. ते दिशात संपूर्ण राहिलं आणि अक्षरशः मुंबई जलमय झाली. कित्येक अपार्टमेंटचे खालचे 3-3 मजले पाण्यात बुडाले. ही एक अत्यंत वर्स्ट एक्झाम्पल आहे. इन मुंबई ऑन 26 जुलै 2005 a large flood was being observed due to what? Due to the blocking of solid waste inside the drainage pipelines. So these are some hazardous effects which we see as far as the solid waste is concerned. These solid waste must be managed properly. घनकचऱ्याचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केलं गेलं पाहिजे. अन्यथा हा घनकचरा मानवी जीवितासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतो. What are the ways by which we can manage the solid waste? That we will see in the next video. For this chapter today we will stop here. Thank you.